नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल टोपानायक फार्मिंग. टोपानायक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. आणि आपला हा व्हिडिओ मित्रांनो खूप दिवसाच्या नंतर टोपानायक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती येत आहे. यामागं खूप सारे कारण आहे मित्रांनो. खूप सारी अडचण चालू होती आपल्या मागं आणि आपण जे गोट फार्म चालू केलेलं आहे त्यामध्ये पण आपला खूप लॉस चालू होता मित्रांनो. म्हणून माझे कंटिन्यू व्हिडिओ येत नव्हते मित्रांनो. थोडं डिस्टर्ब झालो होतो मी. तर आता मित्रांनो इथून पुढं आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे टोपानायक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती. म्हणून आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बघू शकता तुम्ही की आता सध्या मी हरभराच्या रानात मित्रांनो शेळ्या चारवत आहे. बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने, म्हणजे शेडच्या जवळच मित्रांनो हा शेत आहे आणि तर जवळच मित्रांनो शेळ्या मी चरण्यासाठी आणलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. तर उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडी प्राण्यांची काळजी घ्या. पाणी जास्तीत जास्त पाजण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि पाणी पिण्यासाठी समजा शेळ्या जास्त पाणी प्यावे म्हणून तुम्ही पाण्यात गूळ वगैरे टाका. तसंच मित्रांनो त्यांना सुका चारा द्या जेणेकरून जास्तीत जास्त पाणी पितील मित्रांनो शेळ्या. हरभराच्या रानात मित्रांनो शेळ्या चरत आहे. बघू शकता तुम्ही. आणि लहान पिल्यांची सुद्धा बॅच आणलेली आहे मित्रांनो मी. म्हणजे जेवढे पिल्ले होते आपले 12-13 पिल्ले आहे मित्रांनो लहान, तर ते सुद्धा चरण्यासाठी आणलेले आहे. कारण की शेडच्या जवळच आहे म्हणून. लांबवर जर चरण्यासाठी शेळ्या न्यायच्या असेल तर पिल्ले मित्रांनो मी नेत नाही. आणि तुम्ही पण कधीही लांबवर पिल्ल्यांना चरण्यासाठी नेऊ नका. कारण की जास्त चालून थकून मित्रांनो जो पिले चारा वगैरे खातात तो त्यांना पचन होत नाही. जेवढा ते खातात ते चालण्यातच मित्रांनो त्यांचं सगळं हे होऊन जातं. म्हणून जास्त लांबवर त्यांना नेऊ नका. जवळजवळ तुम्ही त्यांना चरण्यासाठी नेऊ शकता. आणि बघू शकता तुम्ही कशी चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे आपल्या पिल्ल्यांची, शेळ्यांची पण मित्रांनो. आणि आता आपलं एकदम व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे. म्हणून आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आजपासून कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. म्हणून आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी नवनवीन अपडेट जे देत राहील ते तुमच्याजवळ मित्रांनो सगळ्यात अगोदर येत राहील. म्हणून नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमची काही समस्या वगैरे असेल मित्रांनो तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती चांगल्या पद्धतीने आपल्या शेळ्या चरत आहे. आणि खूप मोठा आनंद पण आहे मित्रांनो यामागं, की निवांतपणे काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. जीवनामध्ये चढ उतार येत राहतात. म्हणून आपण आपल्या कामात मित्रांनो बिझी राहायचं. कारण की आपल्यावर जेव्हा वेळ येते मित्रांनो तेव्हा आपल्याला मदतीसाठी कोणी येणार नाही. पण जेव्हा तुमच्यावर संकट येईल, वेळ येईल, हे प्राणी, हे जनावर नक्कीच तुम्हाला कामी येणार आहे मित्रांनो. म्हणून लोकांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नका आणि आपण आपल्या कामात व्यस्त राहा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.